ते तिथेच बसून आहेत, तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपवासी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाप उपवासी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपवासी असते. संध्याकाळच्या वेळेस आपल्या बापाला आग्रह करते, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. हो बाबा, 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप मात्र जेवत नसतो, तेव्हा मात्र मुलगी मुळू मुळू रडत असते. संध्याकाळचे 11 वाजून देती, अख्ख्या घराला झोपून देती आणि आपल्या बापाच्या खोलीमध्ये जाते. बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते आणि सांगते, बाबा. बाप डोळे उघडून पाहतो, तरी काय मुलगी आहेस, का आलीस बेटी, का आलीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना. हो बाबा, हात पाय चेपून देऊ का बाबा, डोके दाबून देऊ का बाबा, खायला काय करून देऊ का बाबा, डॉक्टरांना बोलावून आणू का बाबा. आपल्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त आणि फक्त बाबा. बाप रडतच उठून बसला, मुलीला कवटाळला. मुलीने विचारलं, का रडता हो बाबा, का रडता. बेटी, जेव्हा माझी माय मेली ना ग बेटी, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला माझ्या माईचं सुख भेटलं नाही ग बेटी. पण तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा, ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी. बापाचं वय 50 असू द्या, जेव्हा मात्र मुलगी सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये आहे. म्हणून कुणाची लेक असू द्या, कुणाची ताई असू द्या, कुणाची बहीण असू द्या, जेव्हा ती सासरला नांदायला जात असते ना, आपल्या बापाला परतू पाहते. एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुऱ्यासी जा